ठीक आहे, चला टॉपिकचं नाव काय? ऑसिलेशन. ऑसिलेशन म्हणजे काय ईशान? ऑसिलेशन म्हणजे काय? डोक्यावर बसला की असं असं होतं त्याला काय म्हणतात? बरोबर. तर ऑसिलेशन म्हणजे चांगल्या भाषेत टू अँड फ्रो मोशन. टू अँड फ्रो ला सोप्या भाषेत काय म्हणतात? हिअर अँड देअर. सोप्या भाषेत हिअर अँड देअर. हा, तर टू अँड फ्रो मोशन, एखादा ऑब्जेक्ट जर कोणतं मोशन करत असेल, टू अँड फ्रो मोशन करत असेल, तर ते काय होतं? ऑसिलेटरी मोशन होतं. समजलंय का ऑसिलेटरी मोशन काय असतं? ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय? टू अँड फ्रो मोशन, त्याला काय म्हणणार? ऑसिलेटरी मोशन. तर ऑसिलेटरी मोशन आता सध्या तरी तुमच्यासाठी दोन प्रकारचे आहेत, एक आहे सिंपल आणि एक आहे अँग्युलर. सिंगल आणि डबल. ईशान काय काय दिसतंय तुला? ईशान एवढं काय सिंगल हा शब्द एवढा का दिसतोय तुला? बर, कोणतं? सिंपल आणि अँग्युलर. तर सिंपल हार्मोनिक जे मोशन आहे किंवा सिंपल ऑसिलेशन जे आहे ते असतं सिंपल, असं टू अँड फ्रो. ठीक आहे, सिंपल म्हणजे काय? सिंगल. हे टू अँड फ्रो मोशन. ठीक आहे, आणि अँग्युलर जे एसएचएम होणार आहे ते अँग्युलर मोशन असं असेल. अँग्युलरच आहे. ठीक आहे, एका अँगलने एसएचएम होतं, एका अँगलने एसएचएम होतं. याचा अर्थ आता सपोज सिंपल पेंडुलम जर मी ते ईशानचं सिंगल जरा हे झालं, हिट झालं. ठीक आहे, तर सिंपल पेंडुलमला रडू का? ठीक आहे, ते म्हणते मॅम को दुख हो रहा है, मॅम बे सिंगल. का रडवती बघ? नाही, बरे पण चांगलं. हा, तर काय म्हणत होतं मला? सिंपल पेंडुलम. ठीक आहे, जर हा सिंपल पेंडुलम आहे आणि हा सिंपल पेंडुलम याचं जे टू अँड फ्रो मोशन आहे ते टू अँड फ्रो मोशन जर खूप जास्त कमी असेल, ठीक आहे, ते दिसताना आता लिनियरच दिसतंय सपोज, तर हे काय होतं? सिंपल हार्मोनिक मोशन होतं. ठीक आहे, काय होतं? ते सिंपल ऑसिलेटरी मोशन आहे, साधं टू अँड फ्रो. पण ह्याच सिंपल पेंडुलमला जर एका मोठ्या अँगलला नेलं तर आता काय होतोय? तो एका अँगलने डिस्प्लेस होतोय. ठीक आहे, म्हणजे आता काय झालं? तो अँग्युलर एसएचएम झाला. काय झाला? तो अँग्युलर एसएचएम. लिनियर एसएचएम म्हणजे काय? सरळ सरळ, जे सरळ दिसतंय. ठीक आहे, आणि अँग्युलर एसएचएम म्हणजे काय? एका अँगलने तो काहीतरी एसएचएम करतोय, एका अँगलने तो काय करतोय? ऑसिलेट करतोय. ठीक आहे, हे एका काय करतोय? अँगलने ऑसिलेट करतोय. जर सपोज तुम्ही मॅग्नेट घेतला आणि मॅग्नेट जर सस्पेंड केला याचा अर्थ काय? की त्याला एक थ्रेड बांधला आणि थ्रेड स्टँडला लावला आणि नॉर्थ साऊथ पोझिशनला तो काय होता? आता जर मी त्याला असं ठेवलंय आणि नॉर्थ साऊथ पोझिशन ही आहे, तर तो काय होतो? अलाइन होतो ना नॉर्थ साऊथ पोझिशनला. ठीक आहे, पण अलाइन होत असताना तो काय करतो? डायरेक्टली अलाइन होतो का? असा डायरेक्टली अलाइन होतो का? नाही. तो इथून इथपर्यंत जाण्यासाठी तो आधी काय करतो? अशा मोशन करतो आणि मग थोड्या वेळानंतर तो रेस्टोर येतो. बरोबर ना? थोड्या वेळानंतर रेस्टोर येतो. लगेच रेस्टोर येतो का? लगेच असं होतं का? तुम्ही असा ठेवलाय मॅग्नेट आणि नॉर्थ साऊथ पोझिशन त्याला ही दाखवायची म्हणजे असं होतं? तो काय करतो? थोडस ऑसिलेट करतो आणि ऑसिलेट करून मग त्या पोझिशनला येतो. ठीक आहे, तर हे काय होतं? मग अँग्युलर एसएचएम होतं किंवा अँग्युलर ऑसिलेशन होतं. हे समजलंय का? सिंपल म्हणजे काय? सरळ सरळ, आणि अँग्युलर म्हणजे काय? एका अँगलने टू अँड फ्रो मूव्ह करणं. समजलंय का? नक्की? काय डाऊट याच्यात? तर आता जे आपल्याला पाहिजे ते काय पाहिजे? सिंपल. ठीक आहे, सिंपल ऑसिलेशन, आणि त्यालाच काय म्हणतो आपण? हार्मोनिक मोशन. हार्मोनिक मोशन का म्हटलं? आपण म्हणतो सोसायटीत हार्मनी आहे. हार्मनी याचा अर्थ काय? अरे, सिविक्सची टेक्स्टबुक जर तुम्ही वाचली असेल, सिविक्स और हिस्ट्री, तर त्याच्यात हार्मनी हा शब्द ऐकला असेल.
तेच ऐकायला बरोबर. आता ते कसं आहे, ट्रेंडिंग आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला ऐकायला येत. A state of agreement of peaceful existence together. So it's not मैं बताती हूँ. तर हार्मनी याचा अर्थ काय असतो की प्रत्येक सगळेजण शांततेत राहणं, सगळ्यांची मतभेद नसणं. ठीक आहे. सोसायटी ही हार्मनीमध्ये, याचा अर्थ काय, कुठल्याही प्रकारचा मतभेद नाहीये आणि प्रत्येकाची विचारसरणी एकच, याला काय म्हणतो आपण, हार्मनी म्हणतो. ठीक आहे. काय समजतंय का? हार्मनी समजलं का? हार्मनी म्हणजे काय की प्रत्येक एकदम बरोबर. ठीक आहे. आणि प्रत्येक जणाचं मोशन किंवा विचार एकाच डिरेक्शनचे, हे समजलंय का? त्याला काय म्हणतो आपण, हार्मनी. हे काय असते, सोसायटी मधली असणारी हार्मनी. ठीक आहे. घरात असते का हार्मनी? अजिबात नाही. बरोबर. घरात नसते हार्मनी. प्रत्येकाची विचारसरणी एकच नसते, प्रत्येक जण वेगवेगळ्या याने वेने जातो. ठीक आहे. तर हार्मनी म्हणजे काय, प्रत्येक जण एकाच डिरेक्शनला मूव्ह करणं. ठीक आहे. तर सिंपल हार्मोनिक मोशन का म्हटलंय त्याला? आता असं होत नाही की जर तुम्हाला सिंपल पेंड्युलमला मूव्ह करायचं आहे, सिंपल पेंड्युलमला असा एक मोशन द्यायचंय, ऑसिलेटरी मोशन द्यायचंय, आणि त्यातला एक पार्टिकल म्हणतोय की मला यायचं नाही इकडं, मला इकडं थांबायचं, असं होतं का? नाही. तो काय करतो, तो सुद्धा काय जातो, हार्मनी मध्येच मूव्ह करतो ना. प्रत्येक पार्टिकल जे मोशन एक पार्टिकल फॉलो करतोय, तोच पार्टिकल सगळे फॉलो करतात. म्हणून याला काय म्हटलंय, हार्मोनिक मोशन, सिंपल हार्मोनिक मोशन. आता याला सिंपल हार्मोनिक का म्हटलं, त्याचं पण एक रिझन आहे. कॉम्प्लेक्स हार्मोनिक का नाही म्हटलं? काय चुकून एडिट करताना राहून गेलेले, सोडून द्या ते, एवढंच घ्या समजून. घ्या ना समजून तेवढा. रील स्टार कुठली? बरं, काय म्हणत होतं? त्याला सिंपल हार्मोनिक का म्हटलंय, त्याला कॉम्प्लेक्स का नाही म्हटलं, तर त्याचं पण एक रिझन. ठीक आहे. त्याआधी आता सिंपल हार्मोनिक मोशनचा एक फॉर्म्युला. काय सिंपल हार्मोनिक मोशनचा तुम्हाला काय काय माहित पाहिजे, फॉर्म्युला माहित पाहिजे. ठीक आहे. आता जर सपोज एक स्ट्रिंग आहे आणि या स्ट्रिंगला अटॅच्ड आहे एक ब्लॉक. ठीक आहे. याच्यात कंडिशन काय, फ्रिक्शन जो आहे तो 0 आहे. ठीक आहे. कन्सिडर करा फ्रिक्शन काय आहे इथं, 0. आता मला सांगा, जर मी ह्या ब्लॉकला इकडे डिस्प्लेस केलं एक्स ने, तर स्प्रिंग काय करेल, त्याला इकडे ओढेल. बरोबर. म्हणजे स्प्रिंग काय करणार, त्याच्यावर रिस्टोरिंग फोर्स लावणार आहे. ठीक आहे. जितकं जास्त तुम्ही डिस्प्लेस करणार, जितकं जास्त तुम्ही ओढणार, तितकं जास्त रिस्टोरिंग फोर्स कोण लावणार, स्प्रिंग लावणार. याचा अर्थ मी असं लिहिलं तर चालेल का, की स्प्रिंगचा जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, एक्सला. बट मायनस ऑफ एक्स का लिहिला आता, कारण दोघांची डिरेक्शन काय अपोजिट आहे. तुम्ही ज्या डिरेक्शनला डिस्प्लेस करताय त्याच्या अपोजिट डिरेक्शनला स्प्रिंग काय करते, ओढते, त्याला रिस्टोर करते. हे समजलंय का? समजलंय का? नक्की समजलंय. ठीक आहे. तर याच्यात मध्ये काय होतोय, कॉन्स्टंट, आणि तो कॉन्स्टंट म्हणजेच काय असतो, स्प्रिंग कॉन्स्टंट. काय म्हणतो याला आपण, स्प्रिंग कॉन्स्टंट. और त्यालाच म्हटलं जातं रिजिडिटी कॉन्स्टंट. काय म्हटलं जातं, रिजिडिटी कॉन्स्टंट. आय गेस हे झालेलं आहे. मग आता झालं असेल तर मला हे सांगा, जर स्प्रिंग्स 2 सिरीज मध्ये लावल्या आणि पॅरलल मध्ये लावल्या तर फॉर्म्युले काय होतात? सिरीज मध्ये रिजिडिटी वाढते की कमी होते? इमॅजिन करायचं. रिजिडिटी म्हणजे काय, हार्डनेस. जर दोन स्ट्रिंग्स कशा लावल्यात, अशा सिरीज मध्ये लावल्यात. ठीक आहे. 2 स्प्रिंग्स अशा सिरीज मध्ये लावल्या आणि 2 स्प्रिंग्स अशा पॅरलल लावल्या आणि इथे एक ब्लॉक लावला. ठीक आहे. ब्लॉकला कोण जास्त वरती ओढेल, पॅरलल मधला. रिजिडिटी कुठं असेल, पॅरलल मध्ये रिजिडिटी असणार ना. बरोबर. म्हणजे इथं जो स्प्रिंग कॉन्स्टंट आहे तिथं काय जास्त आहे, मग स्प्रिंग कॉन्स्टंट के इज इक्वल टू काय होतो इथं, K1 प्लस K2. आणि या केस मध्ये काय होतो, 1/Kp इज इक्वल टू 1/K1 प्लस 1/K2 KS. म्हणजे सिरीज मध्ये लावलं तर रिजिडिटी काय होते, कमी होते, आणि पॅरलल मध्ये लावलं तर रिजिडिटी वाढते. समजलंय का? रिजिडिटी म्हणजे थोडक्यात काय, हार्डनेस. ठीक आहे. हार्डनेस काय होतो इथे, या केसमध्ये वाढतो, या केसमध्ये कमी होतो. हे समजलंय का? हे समजलंय का?
तर आता याला सिंपल हार्मोनिक मोशन का म्हटलं, तर जर कॉम्प्लेक्स मोशन असेल तर आपण आता इथे घेताना काय घेतलंय, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस ऑफ एक्स. जर कॉम्प्लेक्स मोशन असेल तर एफ हा डायरेक्टली प्रोपोर्शनल येतो एक्स रेस टू एन ला. एक्स रेस टू एन म्हणजे काय, की फोर्स कमी लागतोय बट त्याची जे डिस्प्लेसमेंट होतीये ते एन टाइम्सनी होते, म्हणजे कशी 1 2 3 4 असे टाइम्स. ठीक आहे, जर फोर्स तुम्ही 5चा लावताय तर डिस्प्लेसमेंट ही 5 टाइम्स व्हायला पाहिजे ना, तर ती 5 टाइम्स न होता ते काय होते 25 टाइम्स होते. ठीक आहे, म्हणजे स्क्वेअरनी होईल, क्यूबनी होईल. ठीक आहे, तर आता इथे पॉवर काय घेतली आपण 1, म्हणून याला काय म्हटलं आपण सिंपल हार्मोनिक मोशन म्हटलं. जिथं सिंपल की एन जो आहे तो काय 1 ला इक्वल आहे. ठीक आहे, याला काय म्हटलं मग सिंपल हार्मोनिक मोशन म्हटलं. हे लक्षात राहिलं तरच ठेवा, नाही तर नका ठेवा, काय गरज नाही याची. ठीक आहे, एफ इज इक्वल टू काय आलं मग मायनस के एक्स. फॉर्म्युला कळालाय. हा 2 3 नाहीच आहे आपल्याला, डायरेक्ट 1. सिंपल हार्मोनिक मोशन आहे, फक्त स्टडी करा. ठीक आहे, समजलंय का, की ज्यावेळी तुम्ही हायर क्लास असाल त्यावेळी असेल. हे समजलंय का. के चा एक फॉर्म्युला आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर, वेर एम इज मास अँड ओमेगा इज अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी हा फॉर्म्युला मस्त आहे, लक्षातच ठेवायचा आहे. ठीक आहे, एम ओमेगा स्क्वेअर. समजलंय का. एफ इज इक्वल टू काय आहे मायनस के एक्स. ठीक आहे, फोर्स रिस्टोरिंग फोर्सचा जो फॉर्म्युला आलाय तो काय आलाय, एफ इज इक्वल टू मायनस के. समजलंय का. त्याला काय म्हटलं आपण सिंपल हार्मोनिक मोशन म्हटलं. तर या सिंपल हार्मोनिक मोशनच्या रिलेटेड काही टर्म्स आहेत, त्या टर्म्स लक्षात घ्या. फर्स्ट टर्म अँप्लिट्यूड, तुम्हाला माहिती आहे अँप्लिट्यूड काय असतं. हा, अँप्लिट्यूड म्हणजे काय असतं, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. अँप्लिट्यूड म्हणजे काय असतं, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. म्हणजे मीन पोझिशन पासून मॅक्सिमम किती डिस्प्लेस होतोय त्याला काय म्हणणार, अँप्लिट्यूड म्हणणार. त्याला डिनोट कशाने केलं जातं, ए, डिनोटेड बाय ए. आणि त्याचं युनिट काय आहे, मीटर और सेंटीमीटर. ठीक आहे, काय युनिट त्याचं, मीटर और सेंटीमीटर. समजलंय का. अँप्लिट्यूड म्हणजे काय असतं, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून ती बॉडी मॅक्सिमम किती डिस्प्लेस झालेली आहे. ठीक आहे, मग आता जर स्प्रिंग आहे, या स्प्रिंगला एक ब्लॉक अटॅच्ड आहे आणि ब्लॉक आता मीन पोझिशनला आहे. मीन पोझिशनला याचा अर्थ काय, डिस्प्लेसमेंट काय त्या केसमध्ये 0. आता त्या ब्लॉकला आपण काय केलं, डिस्प्लेस केलं. ठीक आहे, ओढलं, आणि ओढल्यानंतर त्याची जी पोझिशन आली ती पोझिशन आहे सपोज ही. ठीक आहे, मॅक्सिमम आपण एवढं स्ट्रेच करू शकलो आणि मॅक्सिमम एवढं स्ट्रेच केलं. ठीक आहे, तर त्या पॉइंटला डिस्प्लेसमेंट कोणाला इक्वल झाली, अँप्लिट्यूडला इक्वल झाली. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट कोणाला इक्वल झाली, अँप्लिट्यूडला. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. मीन पोझिशन एक्स इज इक्वल टू ही होती, ब्लॉक इथं होता, त्याला काय केलं आपण ए ओढलं, एक्स्ट्रीमला ओढलं. ठीक आहे, आता हे जे झालं ते पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम झालं. तुम्ही त्याला कंप्रेस पण करू शकता ना. ठीक आहे, मायनस ए पण करू शकता. म्हणजे काय करू शकता त्याला तुम्ही इथे आणू शकता. ही कशाची पोझिशन आहे, एक्स इज इक्वल टू 0 ची पोझिशन आहे, ही एक्स इज इक्वल टू मायनस ए ची पोझिशन होईल. समजलंय का. म्हणजे अँप्लिट्यूड हे मायनस मध्ये पण असेल आणि प्लस मध्ये पण असेल. ठीक आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम, आणि मधला जो असेल तो असेल मीन पोझिशन. समजलंय का. मीन पोझिशन नंतर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम, हे झालं अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड म्हणजे काय, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून किती मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट झालं त्याला काय म्हणणार आपण, अँप्लिट्यूड. समजले. ओके, दुसरी टर्म टाइम पिरियड. टाइम पिरियड काय असतं, टाइम पिरियड इज एका ऑसिलेशनला किती वेळ लागला, याला काय म्हणतो आपण टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय, एका ऑसिलेशनला किती वेळ लागला. ठीक आहे, मग एक ऑसिलेशन कधी होतं, एक ऑसिलेशन होण्यासाठी तो जो ब्लॉक आहे तो ब्लॉक मी कुठे नेला, एक्स्ट्रीमला नेला, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला सोडला. सोडल्यानंतर तो परत इथे येईल, परत इकडे जाईल आणि परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल. एक ऑसिलेशन कधी होतं, ज्यावेळी 0 पासून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जातं, परत 0ला येतं, निगेटिव्हला येतं आणि मग 0ला येतं. ही झाली तुमची काय, एक ऑसिलेशन. ठीक आहे, एक ऑसिलेशन कधी होतं, ज्यावेळी ही स्प्रिंग आहे सपोज, ही मीन पोझिशनला आहे, इकडे गेली 0ला आली, परत परत इकडे गेली आणि इथे आली. ही झाली टोटल एक ऑसिलेशन.
तर ह्या ऑसिलेशनला किती वेळ लागला याला काय म्हणणार तुम्ही टाइम पिरियड म्हणणार. काय म्हणणार याला टाइम पिरियड. मग आता जर यात विचारलं की मीन पोझिशन पासून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जायला किती वेळ लागला हे कसं काढणार. पा आता याला सपोज x इज इक्वल टू 0 म्हणूयात आपण. हा बरोबर 1/, ठीक आहे. पा x इज इक्वल टू 0 आहे, ठीक आहे. आता काय म्हटलं आपण पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला गेलं, तिथून परत 0 ला आलं, तिथून परत नेगेटिव्हला गेलं आणि परत 0 ला आलं. तर ही एक ऑसिलेशन होतं. वेव्ह सारखी दिसते बरं काही ऑसिलेशन येईल पुढे. तर हे काय झालं एक ऑसिलेशन झालं. पॉझिटिव्हला गेलं, परत 0 ला आलं, परत निगेटिव्ह आणि मग 0. ठीक आहे. टोटल टाइम किती लागतो याला, टोटल टाइम किती लागतोय टाइम पिरियड एवढा t. ठीक आहे. म्हणजे याचं जर मी अर्ध केलं तर एवढं मोशन करायला किती लागेल t/2 आणि एवढं मोशन करायला किती लागेल t/2. त्याचं परत अर्ध करायचंय म्हणजे t/4. काय ना ते t/4. इकडून इकडे जायला टाइम किती गेला t/4. परत आता इकडून इकडे जायचंय टाइम किती गेला t/4. परत आता इथून इकडे जायचंय किती गेला t/4 आणि परत इथून इथं जायचंय किती गेला t/4. असा t/4 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 4 टाइम्स जर ऍड केला तर काय होतो तो t होतो. ठीक आहे. 1/4 1/4 आणि 1/4 टोटल किती झालं मग 1. टाइम पिरियड किती झाला 1. ठीक आहे. मग काय काय विचारलं होतं जर मीन पोझिशन पासून तुम्हाला एक्स्ट्रीमला जायचंय तर किती वेळ लागेल t/4 इतका वेळ लागेल. किती वेळ लागेल t/4. जर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम टू निगेटिव्ह एक्स्ट्रीम जायचंय बघा बरं किती लागतोय पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम टू निगेटिव्ह एक्स्ट्रीम t/2. ठीक आहे. हा t/4 आणि हा t/4 म्हणजे किती t/2. चतकोर आणि चतकोर किती होते ईशान अर्धी म्हणजे t/4. समजलं का, समजलंय कसं केलं नक्की नक्की कळालंय टाइम पिरियड. त्यानंतर काय येतं फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशी काढतात एका सेकंदात किती ऑसिलेशन होतात त्याला काय म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. आणि फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे 1/टाइम पिरियड. 1/ काय येतो टाइम पिरियड. कोणाचा फॉर्म्युला आहे फ्रिक्वेन्सीचा. फ्रिक्वेन्सी इज 1/टाइम पिरियड. फ्रिक्वेन्सीची युनिट काय आहे हर्ट्स 1/सेकंड आणि आरपीएम आणि आरपी युनिट्स. आठवत आहेत पुढे. हा पुढची क्वांटिटी काय असू शकते सांगा बरं. काय काय झालं आतापर्यंत अँप्लिट्यूड झालं नंतर टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आता जे फॉर्म्युले येतील ते डायरेक्ट पाठ करायचे तुम्हाला कारण डेरिव्हेशन्स बोर्ड्स मध्ये. ठीक आहे. एवढे डीप मोठे मोठे डेरिव्हेशन्स करायचे नाहीत. हे एवढे मोठे डेरिव्हेशन्स आहेत त्या डेरिव्हेशन्स आपल्याला करायचे नाहीत. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं इंटिग्रेशन घ्यायचंय. जर तुम्हाला बघायचं असेल तर बोर्डचं लेक्चर झालं त्यावेळी बघून घ्या. हा बोर्डच्या लेक्चरच्या वेळी. तर काय काढायचंय ऍक्सेलरेशन. काय काढायचंय ऍक्सेलरेशन. ठीक आहे. काय काढायचंय काय काढायचंय ऍक्सेलरेशन. ठीक आहे. तर ऍक्सेलरेशन आता शॉर्ट मध्ये तुम्ही डिराईव्ह करू शकता. कसा डिराईव्ह करू शकता फोर्स इज इक्वल टू काय तो मास इनटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय फोर्स अपॉन मास. फोर्सला काय लिहू शकता -kx/m आणि k ला m⍵² लिहिलं होतं आठवतंय का. तर k ला काय लिहू शकता तुम्ही m⍵²x/m. m आणि m कॅन्सल आउट झाला. ऍक्सेलरेशन आलं -ω²x. ऍक्सेलरेशन तुम्ही डिराईव्ह करू शकता. वेलॉसिटी डिराईव्ह नाही करतायत फॉर्म्युला लर्न करा. ठीक आहे. तर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आला -ω²x. राहील लक्षात. आता याच्यात अजून एक गोष्ट काय लक्षात ठेवायची ऍक्सेलरेशन जे मीन पोझिशनला असतं आणि एक्स्ट्रीम पोझिशनला असतं. मीन पोझिशनला मला सांगा डिस्प्लेसमेंट काय असते. डिस्प्लेसमेंट काय असते मीन पोझिशनला 0 असते ना. मीन पोझिशन आहे डिस्प्लेस झाली का बॉडी नाही. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय आहे 0. याचा अर्थ ऍक्सेलरेशन काय होईल बघा बरं. फॉर्म्युला काय त्याचा -ω² इंटू 0 म्हणजे ऍक्सेलरेशन काय आलं 0. मीन पोझिशनला ऍक्सेलरेशन काय येतं 0. याचा अर्थ मीन पोझिशनला ऍक्सेलरेशन असतं मिनिमम. काय असतं मिनिमम. मग मीन पोझिशनला मिनिमम येतं मॅक्सिमम कुठे येईल एक्स्ट्रीम. ठीक आहे. एक्स्ट्रीम पोझिशनला काय येईल मग ते एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स ची व्हॅल्यू काय असती +or - a. ठीक आहे. एक्स्ट्रीम आहे +- a असते. ठीक आहे.
मग काय येईल ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आणि प्लस मायनस ए चा स्क्वेअर. बरोबर. याला काय लिहू शकतो ऍक्सेलरेशन इज मायनस मायनस ओमेगा स्क्वेअर ए. ए चा स्क्वेअर नाहीये रे. फॉर्म्युला काय आहे ओमेगा स्क्वेअर एक्स आहे ना. हा स्क्वेअर काढून टाका. ओमेगा स्क्वेअर एक्स आहे ना फॉर्म्युला. ओमेगा स्क्वेअर आणि एक्स ची व्हॅल्यू काय प्लस मायनस ए. समजलंय का. समजलंय. काय आलं ऍक्सेलरेशन मायनस ओमेगा स्क्वेअर ए. म्हणजे ते एक्स्ट्रीम पोझिशनला काय असतं मॅक्सिमम. समजलंय का. समजलंय. नंतर पुढे वेलॉसिटी. वेलॉसिटीचा डायरेक्ट फॉर्म्युला लर्न करा. v इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. लर्न ठेवा फॉर्म्युला डायरेक्ट. काय फॉर्म्युला ओमेगा स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता याला पण मीन पोझिशनला एक्स्ट्रीम पोझिशनला. मीन पोझिशनला एक्स काय असतो 0. एक्स इज इक्वल टू 0 पुट करा. v इज इक्वल टू काय येईल ओमेगा स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस 0 चा स्क्वेअर. काय आलं मग ते v इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर. मग यालाच काय लिहू शकता ओमेगा स्क्वेअर 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 रूट कॅन्सल आउट होईल ओमेगा स्क्वेअर ए आलं. ठीक आहे. म्हणजे हे काय आले व्हॅल्यू मॅक्सिमम. कुठे मॅक्सिमम आली बघा बरं मीनला मॅक्सिमम आली. एक्स्ट्रीमला काय येते पाहू. एक्स्ट्रीमला एक्स ची व्हॅल्यू काय असते प्लस मायनस ए. v इज इक्वल टू काय येईल मग ओमेगा स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस मायनस ए स्क्वेअर. लिहून ते प्लसच येणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय आलं ते ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किती आलं 0. म्हणजे किती आलं 0. म्हणजे वेलॉसिटी मीन एक्स्ट्रीम पोझिशनला काय आली मिनिमम. अय ओमेगा स्क्वेअर कुठं 0. समजलंय का. समजलंय नक्की. नक्की. आतापर्यंत तुम्ही काय काय शिकलात. एक्स वेलॉसिटी ऍक्सेलरेशन मीनला एक्स्ट्रीमला. आता मीनला डिस्प्लेसमेंट काय असते 0. एक्स्ट्रीमला काय असते प्लस मायनस ए. मीनला वेलॉसिटी पहा काय ओमेगा स्क्वेअर ए प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए. मीनला काय आहे वेलॉसिटी प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर आहे. एक्स्ट्रीमला काय आहे 0. ऍक्सेलरेशन मीनला 0 आहे आणि इथे काय आहे ओमेगा ए. ओमेगा ए ना स्क्वेअर काहीतरी राहिलं का. बरोबर ओमेगा स्क्वेअर आहे ओमेगा स्क्वेअर काहीतरी राहिले. वेलॉसिटीचा फॉर्म्युला ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओमेगाचा स्क्वेअर काढा फक्त. गेला का सगळीकडून बघा. ठीक. आणि वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होतो मग ओमेगा ए. ठीक आहे. समजलंय का. समजलंय का. त्यात लक्षात काय ठेवायचं तुम्हाला डिस्प्लेसमेंट जिथं 0 आहे तिथं ऍक्सेलरेशन 0. ठीक आहे. आणि वेलॉसिटी मॅक्सिमम. समजलंय का. समजलंय नक्की. आता ह्याच्यावरूनच बऱ्याच क्वांटिटी काढायच्या बरं का. कायनेटिक एनर्जी काढायची आहे पोटेन्शियल काढायची आहे. कायनेटिक एनर्जी कधी मॅक्सिमम असते बरं. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय याचा अर्थ कायनेटिक एनर्जी इज ऑलवेज डिपेंडेंट ऑन वेलॉसिटी. वेलॉसिटी जिथं मॅक्सिमम असेल तिथं कायनेटिक एनर्जी पण मॅक्सिमम असते. वेलॉसिटी जिथं मॅक्सिमम वेलॉसिटी कुठं मॅक्सिमम आहे मीन पोझिशनला. म्हणजे याचा अर्थ मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम आहे. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम आहे तर पोटेन्शियल काय येणार मिनिमम. टोटल एनर्जी कन्झर्व राहिली पाहिजे. याचा अर्थ कायनेटिक जिथं मॅक्सिमम तिथं पोटेन्शियल मिनिमम. समजलंय का. टेबल लक्षात ठेवायचा आहे. हा टेबल लागणार आहे आपल्याला. हे समजलेत नक्की. काय डाऊट आहे याच्यात नक्की. ठीक. आता क्वेश्चन्स पहा. फॉर्म्युला लर्न ठेवायचं बरं का. क्वेश्चन्स पहा. द डिस्टन्स कवर्ड बाय पार्टिकल परफॉर्मिंग SHM इन वन टाइम पिरियड इज. एका टाइम पिरियड मध्ये त्यांनी डिस्टन्स किती कव्हर केलं. एका टाइम पिरियड मध्ये डिस्टन्स विचारले. डिस्टन्स डिस्प्लेसमेंट नाही. डिस्टन्स एका टाइम पिरियड मध्ये
किती कव्हर केलं पहा. एक्स इज इक्वल टू इथपर्यंत गेलं, इथून परत इथपर्यंत आलं. ठीक आहे. एक्स्ट्रीमला जात असताना ए, परत रिटर्न येत असताना ए, इकडे जात असताना परत ए, आणि इकडे रिटर्न येत असताना परत ए. डिस्टन्स विचारलंय, डिस्प्लेसमेंट नाही. डिस्प्लेसमेंट असतं तर 0 आलं असतं, पण डिस्टन्स किती आहे? 4 आहे. ए बाय 4 कसं आलं? डिस्टन्स किती आलं? 4 आहे. समजलं का 4 आहे कसं आलं? समजलं का? जाताना ए डिस्टन्स कव्हर केलं, परत येताना ए डिस्टन्स, परत इकडे जाताना ए, आणि परत इकडे जाताना, अशा टोटल 4 ए डिस्टन्स कव्हर झालं. ठीक आहे. क्वेश्चन काय? A pendulum is hung from a roof of sufficiently high building and is moving freely to and fro like a simple harmonic oscillator. The acceleration of the bob of pendulum is 2 meter per second. Acceleration दिलाय किती दिलाय? 2 meter 20 meter per second. Distance दिलाय x is equal to 5 meter from mean position. The time period of oscillation is. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचं. कसं कराल टाइम पिरियड कॅल्क्युलेट? ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय बाळांनो? आता नेहमी लक्षात, परत एकदा सांगते, नेहमी लक्षात ठेवायचा टाइम पिरियड ज्यावेळी फाइंड करायचा असेल त्यावेळी एकतर ओमेगा काढावा लागतो, नाहीतर फ्रिक्वेन्सी काढावी लागते. ठीक आहे. आता ह्याच्यावरून ओमेगा काढू शकता तुम्ही. कसं काढू शकता? ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, बरोबर. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल? मायनस ए बाय एक्स, बरोबर. ओमेगा स्क्वेअर काय आला? मायनस ए बाय एक्स. मग ए ची व्हॅल्यू किती आहे? 20 अपॉन 5 दॅट इज इक्वल टू 4. म्हणजे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय आला? 4. मग इज इक्वल टू किती आला? 2. आता प्लस 2 का घेतला? त्याला मायनस घेतला तर टाइम पिरियड मायनस येईल, तो मायनस नसणार. ओमेगा आला 2. मग टाइम पिरियड कसा काढणार? टाइम पिरियड इज 2 पाय अपॉन ओमेगा, म्हणजेच काय? 2 पाय अपॉन 2. 2 कॅन्सल आउट झाला. टाइम पिरियड किती आला? 5 विच इज इक्वल टू 3.14 सेकंड. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन ट्राय करा. is alpha आहे हा, alpha beta, then its time period of vibration will be. काय क्वेश्चन आहे? काय क्वेश्चन आहे पहा. द पार्टिकल इज एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन. इट्स मॅक्सिमम ऍक्सेलरेशन इज अल्फा. मॅक्सिमम ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? ओमेगा स्क्वेअर ए, बरोबर. आणि मॅक्सिमम वेलॉसिटीचा काय? ओमेगा ए. मॅक्सिमम वेलॉसिटी मीनचा नाही चालला आपल्याला, मॅक्सिमम व्हॅल्यूज चाललेला. मॅक्सिमम व्हॅल्यूज काय आहे? ऍक्सेलरेशनची ओमेगा स्क्वेअर ए, आणि याची काय? ओमेगा ए, बरोबर. मग ऍक्सेलरेशन साठी इक्वेशन काय लिहू शकता तुम्ही? ओमेगा स्क्वेअर ए, आणि वेलॉसिटी साठी ओमेगा ए. ठीक आहे. मायनस प्लस नंतर घ्या, ते कॅन्सल आउटच होत होतं सुद्धा. ठीक आहे. हे समजलंय का? हे समजलंय. तर हे किती दिलेलं आहे तुम्हाला? अल्फा. आणि हे किती दिलेलं आहे? बीटा. तर विचारलंय काय? टाइम पिरियड ऑफ व्हायब्रेशन विल बी. टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचं. आता ज्यावेळी तुम्ही या दोघांचं डिव्हिजन घ्याल, ऍम्प्लिट्यूड कट होईल आणि एक ओमेगा कॅन्सल आउट होईल. ठीक आहे. म्हणजे काय मिळेल? अल्फा अपॉन बीटा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए अपॉन ओमेगा ए. हे कॅन्सल आउट झालं. काय राहिला? ओमेगा राहिला फक्त. ओमेगा इज इक्वल टू अल्फा अपॉन बीटा. ओमेगा काय येतो? इज इक्वल टू अल्फा बाय बीटा. मग टाइम पिरियड इज इक्वल टू काय? उलट करा. ठीक आहे. किंवा टाइम पिरियड इकडे घ्या आणि हे इकडे घ्या. टाइम पिरियड इकडे जाईल 2 पाय अपॉन अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय येणार? टाइम पिरियड. समजलंय का? समजलंय. पुढचं ट्राय करा बरं. सांगा पुढचाच आन्सर. आणि इझी आहे पुढचा क्वेश्चन पण.